नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. बघा मित्रांनो 2025 मध्ये तलाठी एक्झाम असो किंवा कोणतीही सरळ सेवा एक्झाम असो मित्रांनो, त्यासाठी बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट काय मित्रांनो पैकीच्या पैकी मार्क्स आणून देणार आहे. सगळ्यात सोपा सब्जेक्ट हा मित्रांनो बुद्धिमत्ता. तर त्यात काय मित्रांनो मी तुम्हाला गॅरंटी देते मित्रांनो, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स येतील. जर हे व्हिडिओ काय मित्रांनो पूर्ण माझे लेक्चर पूर्ण केले, तर तुम्हाला काय मित्रांनो पैकीच्या पैकी मार्क्स येतील मित्रांनो. त्यासाठी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो, तर चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय आणि काय मित्रांनो रोज तुम्हाला अपडेट येत जातील. रोज 3 वाजता दुपारी मित्रांनो माझं लाईव्ह लेक्चर असतं. तर त्यात मी तुम्हाला रोज नवीन-नवीन काय मित्रांनो टॉपिक घेऊन येत असते मित्रांनो. मग त्यासाठी काय मित्रांनो तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि खाली काय टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. त्या टेलिग्रामला पण काय तुम्हाला जॉइन व्हायचंय. ते पण काय तुम्हाला कुठली टेस्ट असो किंवा कोणतंही लेक्चर असो ते तुम्हाला काय मित्रांनो मिळणार आहे. म्हणून टेलिग्रामला पण काय मित्रांनो जॉइन व्हायचंय. समजलं? बघा मित्रांनो, काहींना बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट एकदम अवघड वाटत असतो. तर मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने करून शिकवणार आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला काय मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचंय. काय आहे? सेशनला लाईक करायचंय मित्रांनो. समजलं? बघा मित्रांनो, आज जर आपण जो लेक्चर घेणार आहोत, तो कोणत्या टॉपिक वरती आहे? अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण म्हणजे काय मित्रांनो? बघा आपण जसं की पेपर असतो. पेपरला काय मित्रांनो सगळ्या टाइपचे क्वेश्चन असतात. तसंच आपल्याला काय मित्रांनो सराव पेपर म्हणजे काय प्रॅक्टिस पेपर आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. अतिसंभाव्य म्हणजे काय सगळे प्रश्न घेऊन आपल्याला पेपर सॉल्व्ह करायचा आहे. मित्रांनो नुसतं व्हिडिओज ऐकू नका, लेक्चर्स करू नका. तर जवळ वही आणि काय मित्रांनो पेन घेऊन बसा. मी जे क्वेश्चन सॉल्व्ह केले एकदा बघून घ्या. नंतर काय तुम्ही परत तेच क्वेश्चन सॉल्व्ह करा. म्हणजे काय मित्रांनो तुमचं प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. समजलं? जायचं पुढे वळूया आपल्या पहिल्या क्वेश्चन कडे. बघा मित्रांनो आपला पहिला क्वेश्चन काय? वही पेन जवळ असणं मित्रांनो गरजेचं आहे. बघा मित्रांनो काय सांगितलंय पहिला क्वेश्चन एका सांकेतिक भाषेत हे काय मित्रांनो एक इंग्लिश मध्ये सेंटेन्स दिलेलं आहे आणि त्यांनी इथे सांकेतिक भाषा वापरलेली. काय मित्रांनो इथे एक सांकेतिक भाषा वापरलेली. तर त्यांनी आपल्याला काय सांगितलंय मित्रांनो, की या एकदम रिझनिंग मधला हा सगळ्यात सोपा टॉपिक आहे मित्रांनो. कोणता? सांकेतिक भाषा. पैकीच्या पैकी मार्क्स येतात मित्रांनो. आणि पेपरला मित्रांनो याच्यावर 3 तर किंवा 2 तरी क्वेश्चन विचारले जात असतात. एक क्वेश्चन किती मार्काला असतो मित्रांनो? 2 मार्काला असतो. 2 क्वेश्चन आले तर किती? 4 मार्क होणारे. 3 क्वेश्चन आले तर किती? 6 मार्क्स होणारे. म्हणून हा टॉपिक काय मित्रांनो आवर्जून बघा आणि काय क्वेश्चन सॉल्व्ह करा मित्रांनो. तुम्ही जर 1-2दा क्वेश्चन सॉल्व्ह केले परत तुम्हाला काय मित्रांनो हा टॉपिक सोपा जाणार आहे मित्रांनो. बघा त्यांनी एक सांकेतिक भाषा दिलेली असते, परत इंग्लिशमध्ये सेंटेन्स दिलेले असतं आणि शेवटी काय विचारलेलं असतं मित्रांनो, की पार्टी या शब्दासाठी कोणता सांकेत आहे? शेवटी त्यांनी 2-4 क्वेश्चन विचारलेले असतील त्या टाइपवरती, की तिथे जे शब्द आलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काय वापरलेलं आहे? आपल्याला ते सांगायचं मित्रांनो. ते कसं सांगायचं, ते कसं काढायचं ते तुम्हाला सांगते बघा मित्रांनो. एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा. लाजू नका. बघा काय आहे? होप पहिलं वाक्य काय आहे? होप टू सी यू. त्यासाठी काय वाक्य त्यांनी सांकेतिक कोड वापरलेला आहे. RESONADI. झालं लिहून. नंतर काय बघा मित्रांनो, प्लीज कम काय प्लीज कम टू सी द पार्टी. ते वाक्य लिहायचंय आणि त्याच्यासाठी मित्रांनो काय सांकेतिक कोड वापरलाय आपल्याला ते सांगायचंय. बघा प्लीज कम टू सी द पार्टी. आधी काय लिहून घ्यायचं मित्रांनो आणि नंतर इंग्लिश सांकेतिक कोड लिहून घ्यायचं आणि नंतर आपल्याला काय कोणत्या शब्दासाठी कोणता शब्द वापरलेला आपल्याला ते सांगायचंय. DIKEZO. झालं लिहून. नंतर तिसरं वाक्य काय आहे? होप टू कम. होप टू कम. त्याच्यासाठी काय DISO. DISOGE.
नंतर चौथं काय, सी यू द पार्टी. चौथं वाक्य काय मित्रांनो, सी यू द पार्टी. त्यासाठी त्यांनी काय वापरलेलं सांकेतिक कोड, REFI ZONA असेल असेल तर पार्टी या शब्दासाठी कोणता संकेत वापरलेला आहे. कसा काढणार मित्रांनो पार्टी या शब्दासाठी संकेत, बघा एकदम सोपी ट्रिक सांगते मित्रांनो, बघा कसं काढायचं. इथं जो शब्द सेम आहे तो खाली या चारही सेंटेन्स मध्ये बघायचा. बघा इथे HOP आहे, अजून कुठे दिसतोय का, इथे दिसतोय HOP. हो, पहिल्या आणि तिसऱ्या वाक्यात काय मित्रांनो सेम शब्द आहे. मग आपल्याला शोधायचंय पहिल्या आणि तिसऱ्या वाक्यात कोणता शब्द सेम आहे. इथे जसं दोघं शब्द सेम आहे तसं इथे पण शोधायचंय. बघा RE हाय का इथे, नाही. SO हाय, काय SO. होप साठी म्हणजे त्यांनी काय वापरलेलं आहे, SO वापरलेला आहे. होप साठी काय वापरलेलं आहे त्यांनी, SO वापरलेला आहे. होप साठी SO येतो. नंतर काय बघा मित्रांनो, सी. इथे सी आहे, इथे सी आहे, परत इथे सी आहे. पहिल्या वाक्यात, दुसऱ्या वाक्यात आणि चौथ्या वाक्यात सी आहे. मग बघा मित्रांनो पहिल्या वाक्यात, दुसऱ्या वाक्यात आणि चौथ्या वाक्यात काय कोणता शब्द सेम दिसतोय. RE आहे का इथे आहे, RE इथे आहे, पण इथे आहे का RE, नाही. NA आहे का इथे, NA आहे, इथे NA आहे. म्हणजे हे काय येणार आहे मित्रांनो, सी साठी NA येणार आहे. काय येणार आहे, सी साठी NA. सी साठी कोणता संकेत वापरलेला आहे मित्रांनो त्यांनी, NA. आहे की नाही सोपा एकदम, फक्त सेम सेम शब्द शोधायचे. झालं, जाऊ पुढे. बघा इथे यू आहे, इथे यू आहे, पहिल्या आणि चौथ्या वाक्यात यू आहे. बघा मग पहिल्या आणि चौथ्या वाक्यात काय सेम दिसतंय मित्रांनो, बघा RE, काय RE दिसतोय. मग यू म्हणजे काय येणार आहे मित्रांनो, RE. यू म्हणजे काय येणार आहे, RE. समजलं, जायचं पुढे. बघा अजून काय आहे, इथे TO आहे, इथे TO आहे, इथे TO आहे. TO साठी काय येणार आहे मित्रांनो, DI येणार आहे. इथे DI आहे, इथे DI आहे, इथे DI आहे. टू साठी काय वापरलं त्यांनी, DI. टू साठी कोणता सांकेतिक कोड वापरलेला त्यांनी, DI वापरलेला आहे. समजलं. बघा आता इथे कम आहे, इथे पण कम आहे मित्रांनो. दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात कम आहे, तर कम साठी काय येणार आहे मित्रांनो, GE येणार आहे. काय येणार आहे कम साठी, GE. पाचवं काय आहे, कम साठी GE. कम साठी त्यांनी सांकेतिक कोड काय वापरलेला, त्यांनी GE वापरलेला आहे. बघा मित्रांनो आता प्लीज साठी इथे पण बघा मित्रांनो, द पार्टी, इथे पण द पार्टी. द पार्टी पण इथे पण द पार्टी मित्रांनो. आता इथे FI, इथे पण ZO आहे, म्हणजे द पार्टी साठी FI ZO येणार आहे. आणि कन्फर्म माहिती का आपल्याला, दोघांचं नाही. आणि प्लीज साठी काय इथे फक्त KE उरलेला आहे. प्लीज साठी काय उरलेलं आहे, फक्त की KE. प्लीज साठी काय येणार आहे, KE येणार आहे. आणि द पार्टीला आपण समजायला जागा आहे का मित्रांनो, की त्यांच्यासाठी कोणता शब्द आहे, FI आहे का ZO आहे, किंवा इथे पण द पार्टीला FI आहे का ZO आहे, माहिती नाही. मग आपण कन्फर्म आहेत का नाही, म्हणून इथे काय लिहून टाकायचं, पार्टीसाठी ZO किंवा FI येईल. बघा पार्टीसाठी काय येणार आहे मित्रांनो, ZO किंवा FI. ऑप्शन क्रमांक सी. कन्फर्म माहिती नाहीये आपल्याला द आणि पार्टीसाठी कोणता शब्द येणार आहे, म्हणून आपण काय ZO किंवा FI सिलेक्ट केला मित्रांनो. समजलं. याच्याचा दुसरा पण क्वेश्चन विचारलेला, पहिला क्वेश्चन होता पार्टीसाठी कोणता शब्द आहे, आणि नंतर विचारलंय प्लीज या शब्दासाठी कोणता संकेत वापरलेला आहे. बघा मित्रांनो प्लीज या शब्दासाठी कोणता संकेत आहे, प्लीज या शब्दासाठी KE वापरलेला आहे. प्लीज या शब्दासाठी सांकेतिक मध्ये काय वापरतात, KE वापरतात. पर्याय क्रमांक बी मित्रांनो. समजलं. याच्यात अजून एक क्वेश्चन आहे बघा, SO हा संकेतक कशासाठी वापरलेला आहे. SO हा संकेत कशासाठी वापरलेला आहे बघा मित्रांनो, SO हा संकेत होप साठी वापरलेला आहे. कशासाठी वापरलेला आहे SO, होप साठी वापरलेला आहे.
एकदम सोपे सोपे क्वेश्चन असतात मित्रांनो. हा जर टॉपिक तुम्ही एकदम परफेक्ट केला मित्रांनो, तुमचे काय हातातले मार्क्स आहे. काय हातातले मार्क्स आहे. समजलं? म्हणून काय जवळ वही पेन घेऊन बसा आणि काय क्वेश्चन सॉल्व्ह करा मित्रांनो. बघा, प्लीज सी यू साठी कोणता कोड येईल? प्लीज सी यू साठी बघा, प्लीज साठी काय वापरलेलं होतं त्यांनी? के ई वापरलेला होता. सी साठी एन ए, प्लीज सी यू. के ई एन ए आर ई, काय के ई प्लीज साठी येणार आहे के ई के ई एन ई, प्लीज साठी के ई, सी साठी एन ए आणि यू साठी आर ई, के ई एन ए आर ई, के ई एन ई आर ई, के ई एन ई आर ई. इथे ई पाहिजे होतं मित्रांनो, पण इथे ए झालेला आहे. पर्याय क्रमांक इथं बी येणार आहे मित्रांनो. ए येणार आहे. काय येणार आहे? ए येणार आहे. समजलं? टायपिंग मिस्टेक झालेली. तिथे के ई एन ई आर ई पाहिजे होतं. एच्या जागेवरती ई पाहिजे होता. नंतर सो डी आर ई हा कोड कशासाठी वापरलेला आहे? काय सो कशासाठी वापरला होता मित्रांनो? त्यांनी होप साठी वापरला होता. सो कशासाठी वापरला होता? होप साठी. डी आय कशासाठी वापरलेला आहे मित्रांनो त्यांनी? बघा, डी आय कशासाठी वापरला होता? टू साठी. आणि आर ई कशासाठी वापरलेला होता? यू साठी. डू टू यू. काय येणार आहे? टू यू. टू यू. बघा, द होप यू. हे बघा, यू होप टू. पर्याय क्रमांक डी. समजलं? सो डी रे त्याच्यासाठी यू होप टू. समजलं? जायचं पुढे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय? इथे पण काय मित्रांनो सेमच क्वेश्चन आहे. एका सांकेतिक भाषेत इकॉनॉमिक इज नॉट मनी यासाठी काय शब्द वापरलेला आहे? के ए एल ए एच ओ जी ए. तसंच तसंच आपल्याला पुढे पण दिलेले डायमंड अँड सप्लाय इकॉनॉमी त्याच्यासाठी काय सांकेतिक कोड वापरलेला आपल्याला तिथे. जसं आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला मित्रांनो, तसंच इथे पण काय मित्रांनो आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. याचा आन्सर आहे ना मित्रांनो, तुम्ही कमेंट मध्ये द्यायचंय. तुम्हाला क्वेश्चन पहिला समजलाय का? म्हणजे तुम्हाला हा टॉपिक समजलाय का? मग याच्यावरती तुम्हाला काय मित्रांनो, तुम्हाला होमवर्कसाठी हा क्वेश्चन दिलेला आहे. बघा, आधी काय करायचंय तुम्हाला मी अजून एकदा सांगून देते. आधी हे सेंटेन्स लिहून घ्यायचं, नंतर सांकेतिक भाषेतलं लिहून घ्यायचं. ते झाल्यानंतर काय, जसे चार टाईप 4 वाक्य आहेत, चारही वाक्य लिहून घ्यायचे. नंतर त्यांनी शेवटी काय विचारलेलं? डिमांड ओन्ली साठी कोणता संकेत येईल? काय डिमांड ओन्ली साठी कोणता संकेत येईल? याचं आन्सर काय मित्रांनो तुम्ही कमेंट मध्ये द्यायचंय. काय आन्सर कमेंट मध्ये द्यायचंय मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. याच्यावरती अजून एक क्वेश्चन आहे मित्रांनो, याचं पण आन्सर द्यायचंय. मनी या शब्दासाठी कोणता संकेत वापरलेला आहे? या दोघांचं आन्सर मला काय मित्रांनो कमेंट मध्ये आलं पाहिजे. समजलं? जायचं पुढे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आपला? एका सांकेतिक भाषेनुसार मित्रांनो, इथे पण काय मित्रांनो एक सांकेतिक भाषा दिलेली. त्या भाषेनुसार आपल्याला इथे पण काय मित्रांनो 1 2 3 म्हणजे ब्राईट द लिटल बॉय, 1 4 5 म्हणजे काय टॉल बिग बॉय आणि 6 3 7 म्हणजे काय ब्युटिफुल लिटल फ्लॉवर. तर या सांकेतिक भाषेत ब्राईट यासाठी कोणता संकेत वापरला जाणार आहे? कसं काढणार मित्रांनो? हे पण काय मित्रांनो जसं आधी काय होतं सेम सेम शब्द काढायचे होते तसं इथे पण काय की कोणत्यासाठी कोणता नंबर वापरता येणार आहे ते काढायचंय. बघा मित्रांनो एकदम सोपा क्वेश्चन आहे हा पण. याला पण काय सांगू पैकीच्या पैकी मार्क्स येतील. बघा तुम्हाला मी 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवते. एक क्वेश्चन मित्रांनो मी होमवर्कला देणार आहे. त्याचा आन्सर तुम्ही काय कमेंटमध्ये मला द्यायचंय मित्रांनो. आणि जवळ काय वही पेन घेऊन बसा हा. नुसतं ऐकू नका लेक्चर. वही पेन घेऊन बसले तुमचं काय मित्रांनो प्रॅक्टिस होणार आहे. कंटाळा करू नका. आता काय एक्झाम येत आहे मित्रांनो. समजलं? बघा, एका सांकेतिक भाषेनुसार 1 2 3 त्यासाठी काय त्यांनी ब्राईट लिटल बॉय
नंतर काय 145 145 हा सांकेतिक म्हणजे कोड आहे. टॉल बिग बॉय काय टॉल बिग बॉय. नंतर 637 काय 637 क्वेश्चन समजून घ्या मित्रांनो, आधी घाई करू नका. ब्युटिफुल लिटल. तर फ्लावर ब्युटिफुल फ्लावर पण येते. तर या सांकेतिक भाषेत ब्राईट साठी कोणता संकेत वापरलेला आहे? तर ब्राईट साठी कोणता संकेत वापरला आपल्याला ते काढायचं. कसं काढणार बघा मित्रांनो. आता काय आपल्याला शोधायचंय की कोणता शब्द इथे सेम आहे. बघा ब्राईट कुठे दिसतोय का इथे? इथे आहे, इथे कुठे आहे नाही. म्हणून पुढचा शब्द घेऊया आपण काय लिटल. लिटल दिसतोय का मित्रांनो? बघा इथे पण लिटल आहे, इथे पण लिटल आहे. पहिल्या वाक्यात आणि तिसऱ्या वाक्यात शब्द सेम आहे. आपल्याला शोधायचं आहे पहिल्या वाक्यात आणि तिसऱ्या वाक्यात कोणता नंबर शोध सेम आहे. बघा इथे 3 आहे, इथे 3 आहे. म्हणजे लिटल या शब्दासाठी काय येणार आहे मित्रांनो? 3 येणार आहे. काय लिटल या शब्दासाठी 3 येणार आहे मित्रांनो. लिटल यासाठी काय सांगितले कोड वापरला त्यांनी? 3 हा वापरलेला आहे. बघा अजून काय सेम दिसतंय? इथे बॉय आहे, इथे बॉय बॉय आहे. पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यात बॉय. मग बघा मित्रांनो पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यात काय सेम दिसतंय? 1. काय सेम आहे? 1. म्हणजे बॉय साठी काय येणार आहे मित्रांनो? 1 येणार आहे. काय येणार आहे बॉय साठी? 1 येणार आहे. अजून कोणता शब्द सेम आहे मित्रांनो सांगा बरं? आपल्याला ब्राईट साठी काय एकच उरलेला आहे. काय ब्राईट. ब्राईट साठी काय येणार आहे म्हणजे 2 येणार आहे. ब्राईट साठी काय येणार आहे? 2 येणार आहे. ब्राईट यासाठी 2 हा अंक येणार आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक बी. आपल्याला जे आन्सर पाहिजे होतं ते काय मित्रांनो मिळालेलं आहे. बाकीचे काही सेम दिसत नाहीये मित्रांनो. समजलं? हा की नाही एकदम सोपा क्वेश्चन मित्रांनो. मी 2-3 सॉल्व्ह करून देते. एक टाइम तुम्हाला होमवर्कला देणार आहे. याचं आन्सर मला नक्की कमेंट मध्ये द्यायचं आहे मित्रांनो. बघा जायचं पुढे. बघा इथे पण तसंच आहे सेम. इथे पण तेच लिहायचंय. आधी सांकेतिक नंबर्स लिहून घ्यायचे. नंतर काय सेंटेन्स लिहायचे. बघा मित्रांनो. काय 1 2 3 इज इक्वल टू हॉट फिल्टर कॉफी 356 इज इक्वल टू व्हेरी हॉट डे. काय व्हेरी हॉट डे. पुढे काय तिसरं 589. काय 589 त्यासाठी काय वाक्य डे अँड नाईट. काय डे अँड नाईट. तर व्हेरी साठी कोणता कोड वापरला जाणार आहे? काय सांगितलं त्यांनी? व्हेरी साठी कोणता कोड वापरला जाणार आहे आपल्याला ते सांगायचंय मित्रांनो. बघा कसं सांगणार? आधी जसा क्वेश्चन सॉल्व्ह केला तसं आपल्याला पण सॉल्व्ह करायचंय मित्रांनो. बघा मित्रांनो माझा पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला जेव्हा मी दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करत असेल तेव्हा तुमचा आन्सर माझ्यापेक्षा पण आधी यायला पाहिजे मित्रांनो. बघा मी एकदम जीव तोडून शिकवते मित्रांनो. आणि काय व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. समजलं? बघा तर हॉट शब्द कुठे कुठे दिसतोय मित्रांनो? इथे हॉट आहे, इथे हॉट आहे. पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यात कोणता अंक सेम दिसतोय मित्रांनो? 3 सेम दिसतोय. काय 3 सेम दिसतोय. म्हणजे हॉट साठी काय वापरणार आहे? कोणता नंबर वापरणार आहे हॉट साठी? 3 वापरणार आहेत मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा अजून कोणता शब्द सेम आहे? डे. इथे डे आहे, इथे डे आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात डे हा शब्द आहे. मग डे साठी कोणता 5 नंबर सेम दिसतोय? काय 5. म्हणजे डे साठी काय येणार आहे मित्रांनो? 5 येणार आहे. नंतर अजून कोणता शब्द सेम दिसतोय मित्रांनो? आता बघा इथे एकच शब्द उरलाय. व्हेरी साठी काय येणार आहे? 6. काय व्हेरी साठी काय येणार आहे? 6 येणार आहे. आपल्याला काय विचारतो व्हेरी साठी कोणता संकेत कोड येणार आहे?
तर व्हेरीसाठी संकेत कोड येणार मित्रांनो 6. पर्याय क्रमांक डी. आपल्याला आन्सर मिळाला तर पुढचं काही काढायची गरज नाही, आपल्याला फक्त आन्सरचे मतलब आहे मित्रांनो. कमीत कमी वेळेत आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे मित्रांनो. समजलं? पेपरला वेळ कमी असतो म्हणून सगळं खेळत बसू नका. समजलं? कमीत कमी वेळेत क्वेश्चन सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस करा. इथे पण सेम क्वेश्चन आहे बघा मित्रांनो. एका सांकेतिक परिभाषेत 786 म्हणजे स्टडी व्हेरी हार्ड, 958 म्हणजे हार्ड वर्क पेज, नंतर 645 म्हणजे स्टडी अँड वर्क. तर या सांकेतिक भाषेत व्हेरीसाठी कोणता कोड अंक वापरलेला आहे? पर्याय आहे 8, 6, 7, 5. बघा, पहिलं आहे 786 इज इक्वल टू स्टडी व्हेरी हार्ड. नंतर दुसरं आहे 958 इज इक्वल टू हार्ड वर्क हार्ड वर्क पेज. नंतर तिसरं आहे 645. त्यासाठी कोणतं वाक्य आहे मित्रांनो? स्टडी अँड वर्क. स्टडी अँड वर्क. समजलं? तर व्हेरीसाठी आपल्याला कोड अंक काढायचा आहे मित्रांनो. काय? व्हेरीसाठी आपल्याला कोड अंक काढायचा आहे. कसं काढणार बघा, कोणता कोणता शब्द सेम आहे? इथे स्टडी आहे, इथे स्टडी आहे. पहिल्या वाक्यात आणि तिसऱ्या वाक्यात शब्द सेम आहे. कोणता कोड अंक सेम दिसतोय माहितीये? इथे 6 आहे, इथे 6 आहे. म्हणजे स्टडीसाठी काय येणार आहे मित्रांनो? 6 येणार आहे. स्टडीसाठी 6 येणार आहे. नंतर दुसरा कोणता सेम दिसतोय? इथे वर्क आहे, इथे पण वर्क आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात काय शब्द सेम आहे? 5. म्हणजे वर्क साठी काय येणार आहे मित्रांनो? 5 येणार आहे. वर्क साठी काय येणार आहे? 5 येणार आहे. नंतर बघा, इथे हार्ड आहे, इथे पण हार्ड आहे. पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यात कोणता शब्द सेम आहे? 8. काय? 8. म्हणजे हार्ड साठी काय येणार आहे मित्रांनो? 8 येणार आहे. काय येणार आहे? 8. नंतर व्हेरीसाठी काय उरलेलं आहे मित्रांनो? 7 उरलेला आहे. आता बघा 8 पण झाला, 6 पण झाला. आता काय 7 उरलेला. आपल्याला काय व्हेरीसाठी कोणता संकेत कोड वापरलेला आपल्याला ते सांगायचं. मग व्हेरीसाठी काय येणार आहे? 7 येणार आहे. काय येणार आहे? 7. पर्याय क्रमांक सी. आपलं आन्सर मिळालं. पुढचं काही आपल्याला घेणं देणं नाही. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? बघा मित्रांनो, पुढचा नेक्स्ट क्वेश्चन काय? हा क्वेश्चन आहे ना मित्रांनो, तुम्हाला मी होमवर्कला देते. तर याचं आन्सर मित्रांनो मला तुम्ही काय कमेंट मध्ये द्यायचंय. काय कमेंट मध्ये द्यायचं आहे. काय आन्सर येणार आहे असं. काय तुम्हाला 2 क्वेश्चन होमवर्कला दिलेले आहेत. हा एक कोड अंकाचा आणि एक आधी काय कोई त्याचे शब्द आणि काय सांकेतिक भाषा त्यांचं पण आन्सर मला काय तुम्ही कमेंट मध्ये द्यायचंय मित्रांनो. जायचं पुढे. बघा दुसरा टाइप कुठला आहे? हा इनइक्वालिटीचा आहे. बघा मित्रांनो काय इथे खाली इज इक्वल टू आहे. काय खाली इज इक्वल टू. जेव्हा इज इक्वल टू असेल मित्रांनो ते काय समान असतं. काय समान. बघा काय जेव्हा आपण लहान होतो मित्रांनो तेव्हा काय करायचं आपण ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इज इक्वल टू हे 3 सिम्बॉल बघितले. कुठले कुठले? ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इज इक्वल टू हे 3 सिम्बॉल बघितले. आपण आधीच्या लेक्चरमध्ये मित्रांनो इनइक्वालिटीचा हा लेक्चर घेतलेला आहे. त्यात तुम्हाला सगळं कळणार आहे मित्रांनो की बेसिक कशाला काय म्हणजे कसं काय यूज केलेलं आहे ते. आता तुम्हाला पण थोडंसं शॉर्टकटमध्ये बेसिक सांगून देते मित्रांनो. बघा जेव्हा आपण इकडनं याला काय म्हणायचं मित्रांनो? ओपन म्हणायचं. इकडनं तोंड काय आहे? ओपन आहे. इकडनं तोंड काय याचं? क्लोज आहे. ज्या साईडने तोंड ओपन असेल किंवा ज्याला काय आपण तुम्ही गेट म्हणू शकता. काय गेट इमॅजिन करू शकता. या साईडने गेट काय आहे? ओपन आहे. काय गेट ओपन आहे. इकडनं गेट काय आहे? क्लोज आहे. मग ज्या साईडने गेट ओपन असेल त्या साईडने आपण जाऊ शकतो. पण ज्या साईडने गेट बंद असेल तर आपण जाऊ शकतो का पुढे? नाही. जसं की समजा एक हॉल आहे, एक बेडरूम आहे. दोघांना दरवाजा आहे. जर बेडरूमचा जर दरवाजा बंद असेल तर मग आपण हॉलमध्ये जाऊ शकतो का मित्रांनो? नाही. आणि जर तोच दरवाजा उघडा असेल तर मग आपण बेडरूम मधून हॉलमध्ये
जाऊ शकतो मित्रांनो. तसंच इथे पण आपल्याला समजायचंय. बघा इथे काय आपण इथे दरवाजा उघडा आहे, इकडनं दरवाजा काय बंद आहे. मग ज्या साइडने दरवाजा बंद असेल, तर आपण काय पुढच्या अंकाकडे जाऊ शकतो आणि जर दरवाजा बंद असेल, तर आपण पुढच्या अंकाकडे जाऊ शकत नाही मित्रांनो. समजलं? आणि काय मित्रांनो, हा आहे ना इनिक्वालिटीचा दुसरा टाइप आहे. कुठला? खाली काय तिथं इक्वलचं चिन्ह आहे. खाली काय इक्वलचं चिन्ह आहे. काय खाली इक्वलचं चिन्ह आहे. हा काय दुसरा टाइप आहे. आपण पहिल्या टाइपचं पण एक लेक्चर घेतलेलं आहे मित्रांनो, त्याच्यात बघा. हां, तर कसं सॉल्व्ह करायचं बघा मित्रांनो. जेव्हा इक्वल असेल त्याला काय म्हणतो चप्पल म्हणायचं. काय? हे याला चप्पल म्हणायचं. याने काय चप्पल घातलेली. हे काय बिना चप्पलचं आहे. याने काय बिना चप्पलचं आहे, हे चप्पलचं आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी सांगते मित्रांनो. जेव्हा चप्पल घातलेली असेल, काय? जेव्हा खाली असं इथं चप्पल असेल, जेव्हा चप्पल असेल, तर जेव्हा आपण विधानामध्ये चेक करू, की बी कडून एनकडे जाताना सगळीकडे काय मित्रांनो चप्पल यायला पाहिजे. काय? सगळीकडे चप्पल यायला पाहिजे. तुम्हाला लक्षात राहण्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी काय याला चप्पल म्हणायचं आणि याला बिना चप्पलचं म्हणायचं. काय याला? बिना चप्पलचं. याने चप्पल घातलेली आणि याने काय? चप्पल घातलेली मित्रांनो. याला चप्पलचं म्हणायचं, याला बिना चप्पलचं म्हणायचं. जेव्हा चप्पलचं असेल, तेव्हा विधानामध्ये काय म्हणतो ज्याच्यापासून सांगितलं असेल, ज्या अंकापासून तर त्या अंकापर्यंत जाण्यासाठी काय सगळीकडे चप्पल यायला पाहिजे. आणि जेव्हा बिना चप्पलचं असेल, काय जेव्हा असं असेल बिना चप्पलचं, तेव्हा एक तरी काय मित्रांनो बिना चप्पलचं यायला पाहिजे. समजलं? मग बघा आपण सॉल्व्ह करूया. पहिला निष्कर्ष काय सांगितलाय? बी ग्रेटर दॅन एन. कोणाकडून गेट ओपन आहे? बी कडून काय एन कडून? सांगा बरं मित्रांनो, कोणाकडून कुणाकडे जायचंय? गेट कोणाकडून ओपन आहे? बी कडून. एन कडून गेट काय आहे? क्लोज आहे. आपल्याला बी कडून एन कडे जायचंय. काय? बी कडून एन कडे. जाता येतंय का बघा बरं विधानामध्ये? आणि ते काय बिना चप्पलचं आहे मित्रांनो. जेव्हा बिना चप्पलचं असेल, तेव्हा काय एकतरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. बघा बी कडून एल कडे, एल कडून ए कडे, ए कडून एन कडे जाता येतंय. सगळे दरवाजे काय आहेत? उघडे आहेत. आणि काय हे बिना चप्पलचे, तेव्हा काय एकतरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. इथे बघा एक बिना चप्पलचा आहे. म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे. काय पहिला निष्कर्ष योग्य आहे. दुसरा बघा काय यल लेस दॅन के. कोणाकडून गेट ओपन आहे? यल कडून के कडे जायचंय का के कडून यल कडे जायचंय? सांगा बरं मित्रांनो, कोणाकडून कुणाकडे जायचंय आपल्याला? के कडून यल कडे. के कडून गेट ओपन आहे, यल कडून गेट काय आहे? क्लोज आहे. आपल्याला के कडून यल कडे जायचंय. जाता येते का बघा? के कडून यल कडे, के कडून यन कडे जाता येतंय. यन कडून गेट काय मित्रांनो इथे बंद आहे. मग आपण पुढे जाऊ शकतो का? नाही. जाता येईल का? दरवाजा जर बंद असेल तर पुढे जाऊ शकतो का आपण? नाही. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय? अयोग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष? अयोग्य आहे. कोणता योग्य येणार इथे? फक्त पहिला योग्य येणार आहे. पर्याय क्रमांक 1. फक्त एक काय आहे? योग्य आहे. समजलं? जायचं पुढे. बघा काय निष्कर्षामध्ये विचारलेलं? बी ग्रेटर दॅन ई. कोणाकडून गेट ओपन आहे? ई कडून बी कडे जायचं का बी कडून ई कडे जायचं मित्रांनो? सांगा बरं. कोणाकडून गेट ओपन आहे? बी कडून गेट ओपन आहे. ई कडून गेट काय आहे? क्लोज आहे. जाता येते का बघा बरं मित्रांनो बी कडून ई कडे. बघा बी कडून सी कडे जाता येतंय. सी कडून गेट काय आहे? बंद आहे. आपण पुढे जाऊ शकतो का मित्रांनो? नाही. म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय आहे पहिला निष्कर्ष? अयोग्य. दुसरा काय बघा मित्रांनो, इथे काय मित्रांनो याला काही इमॅजिन करायला सांगितलं होतं मी. चप्पल असं म्हणजे काय तुम्हाला लक्षात आणण्यासाठी सोपी ट्रिक सांगितली मित्रांनो मी. याला काय चप्पलचं बनायचं आणि याला काय बिना चप्पलचं म्हणायचं मित्रांनो. त्याने चप्पल घातली. जेव्हा चप्पल असेल तेव्हा सगळीकडे काय विधानामध्ये चप्पल यायला पाहिजे. कोणाकडून गेट ओपन आहे मित्रांनो? ए कडून का ई कडून? सांगा बरं. कोणाकडून कुणाकडे जायचंय आपल्याला? ई कडून ए कडे. ई कडून गेट ओपन आहे. ए कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला ई कडून ए कडे जायचंय. काय? ई कडून ए कडे. बघा ई कडून डी कडे जाता येतंय का? नाही. इकडे गेट काय आहे? बंद आहे. आपण पुढे जाता येतंय का? नाही. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय आहे? अयोग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष? अयोग्य आहे. तिसरा काय बघा. सी लेस दॅन ई. काय आहे? सी लेस दॅन ई. बघा मित्रांनो कोणाकडून गेट ओपन आहे? सी कडून गेट ओपन आहे का? नाही. ई कडून गेट ओपन आहे. आपल्याला ई कडून सी कडे जायचंय. काय? ई कडून सी कडे. जाता येते का बघा मित्रांनो? ई कडून सी कडे.
बघा कडून जाताना गेट काय मित्रांनो बंद आहे. गेट काय बंद आहे. मग आपण जाऊ शकतो का पुढे? नाही. म्हणजे तिसराही निष्कर्ष काय आला मित्रांनो? अयोग्य आलेला आहे. काय तिसरा निष्कर्ष पण अयोग्य आहे. आणि चौथा काय बघा मित्रांनो, डी ग्रेटर दॅन ए. काय डी ग्रेटर दॅन ए. कोणाकडून कुणाकडे जायचं आपल्याला? डी कडून ए कडे जायचंय. काय डी कडून ए कडे जाता येतंय का बघा बरं. डी कडून ए कडे, डी कडून सी कडे, सी कडून बी कडे, बी कडून ए कडे जाता येतंय. म्हणजे काय तो निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे. काय योग्य आणि ते बिना चप्पलचं आहे. एक जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय मित्रांनो एक तरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. बघा इथे एक आहे, इथे आहे. कमीत कमी एक तरी यायला पाहिजे. म्हणजे चौथा निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे. काय चौथा निष्कर्ष योग्य आहे. मग इथे काय मित्रांनो फक्त चौथा काय योग्य आहे. हे नको यायला पाहिजे होतं. फक्त चौथा काय मित्रांनो योग्य आहे. पर्याय क्रमांक सी. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या टाईप वरती आहे आपला? कोणता टाईप आहे मित्रांनो हा? संख्या मालिका. बघा मित्रांनो ह्याच्यात काय करायचंय? लॉजिक लावायचंय. बघा काय 480 मध्ये क्वेश्चन मार्क आहे. 24, 8 आणि 4 मित्रांनो. त्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे. कसं सॉल्व्ह करणार बघा मित्रांनो. इथे काय 4चा पाडा म्हणायचा. 4 1 4, 4 2 8. गुणिला काय मित्रांनो 2 केलं. 8 त्रिक 24. काय 8 त्रिक 24. 8चा पाडा म्हटला 3 पर्यंत. 2 3 24 चोक 96. काय मित्रांनो 24 चोक 96. म्हणजे इथे क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय येणार मित्रांनो 96 येणार आहे. 24 चोक 96. 96 पंचे 96चा पाडा 5 वेळेस 96चा जर गुणाकार केला मित्रांनो तर 480 येणार आहे. करून बघा. जर काय 96चा पाडा आपला पाठ असला पाहिजे. 96 5 किती येणार आहे 480 मित्रांनो. मग काय आन्सर आला आपल्याला? इथं 96 आन्सर आलेला आहे. काय आन्सर आलेला आहे? 96. पर्याय क्रमांक बी मित्रांनो. एकदम सोपा टाईप आहे मित्रांनो हा पण. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय मित्रांनो 24, 29, 39 क्वेश्चन मार्क 47. कसा सॉल्व्ह करणार बघा मित्रांनो. इथे काय लॉजिक लागतंय सांगा बरं मित्रांनो. बघा 24 मध्ये जर 5 ऍड केले मित्रांनो तर प्लस 5. 24 मध्ये जर 5 ऍड केलं तर नंतर काय येणार आहे 29 येणार आहे. काय येणार आहे 29. 29 मध्ये जर 10 ऍड केले मित्रांनो तर आन्सर काय येतंय 39 येतंय. काय येतंय 39. तसंच 39 आता बघा 5 झाले 10 झाले. 10 नंतर काय येणार आहे प्लस 15. 39 मध्ये जर 15 ऍड केले मित्रांनो तर काय येणार आहे 54. काय येणार आहे 54. तर 54 मध्ये जर 20 ऍड केले मित्रांनो तर आन्सर येणार आहे 74. काय येणार आहे 74. फक्त लॉजिक लावायचं मित्रांनो. इथे काय फक्त लॉजिक लावायचंय. काय आन्सर आलेलं आपलं 54. पर्याय क्रमांक बी. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय मित्रांनो 14, 21, 30, 41, 54 आणि क्वेश्चन मार्क आहे मित्रांनो. काय लॉजिक लागतंय बघा मित्रांनो इथे 21, 14 आणि 21 मध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो 7चा. तर 14 मध्ये जर 21 ऍड केले तर किती आन्सर येणार आहे 7. तर 7 मध्ये नंतर काय मित्रांनो 21 मध्ये काय 9 ऍड करायचे तर आन्सर काय येणार आहे 30. बघा मित्रांनो प्लस 2 2 ऍड होत चालले. इथे काय प्लस 2 7 जर 2 ऍड केले तर काय 9 येतंय. इथे पुढे पण काय मित्रांनो 30 मध्ये काय 41. मग किती ऍड केल्यावर आन्सर 41 येणार आहे मित्रांनो 11. काय 30 मध्ये जर 11 ऍड केले तर आन्सर काय येणार आहे 41 प्लस 11. नंतर तसंच 41 मध्ये काय मित्रांनो 13 ऍड करायचे. किती 13. 13 जर ऍड केले तर आन्सर काय येणार आहे मित्रांनो 54 येणार आहे. किती येणार आहे 54. नंतर 13 मध्ये काय मित्रांनो 15 ऍड करायचे. किती 15. तर आन्सर काय येणार आहे मित्रांनो
54 मध्ये जर 13 ऍड केले 15 ऍड केले तर आन्सर येणार आहे 69. किती? 69. पर्याय क्रमांक सी. बघा इथे +2, इथे +2, इथे पण +2. काय 2 ऍड करत गेलो आपण लॉजिक लागण्यासाठी की कशात किती ऍड करायचे आपण काय कन्फ्युज होत होतो ना. त्याच्यापेक्षा काय तर इथे आपण सुरुवातीला सुरुवात काय इथं 14 मध्ये काय होतं 7 ऍड केले तर आन्सर आलं 21. नंतर काय परत 21 मध्ये 9 ऍड केले तर आन्सर काय येत होतं 30 येत होतं. म्हणजे खाली जर बघितलं कितीचा गॅप होता 7 मध्ये जर 2 ऍड केले तर आन्सर काय येत होतं 9. तसंच पुढे पण तसंच होतं म्हणजे 2 ऍड करत गेले तर आन्सर काय आलं मित्रांनो 69. पर्याय क्रमांक सी. समजलं. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय हा कुठला क्वेश्चन मित्रांनो दिशाण्यांचा क्वेश्चन आहे. कुठला? दिशाण्यांचा. दिशाण्यांचा पण मित्रांनो मी एकदम छान लेक्चर घेतलेलं आहे मित्रांनो. ते पण तुम्ही आवर्जून बघा. त्याला पण काय मित्रांनो तुम्हाला तिथे सगळं बेसिक सांगितलंय की मुख्य दिशा कशा लक्षात ठेवायच्या आणि उपदिशा कशा लक्षात ठेवायच्या मित्रांनो. समजलं. बघा आपला क्वेश्चन काय ए बी सी डी ई हे 5 मित्र उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेत एका बाजूला एक असे बसलेले आहेत. ए हा डी च्या डावीकडे तसेच बी च्या उजवीकडे आहे. ई हा बी च्या डावीकडे आणि सी च्या उजवीकडे आहे. तर दोन्ही बाजूच्या टोकावर कोण बसलेले आहे? किती व्यक्ती आहेत ते 5. पर्याय काय सांगितलाय सी अँड डी, ए अँड बी, डी अँड ई, सी अँड ई. दोघी टोकावर कोण बसलेले? बघा मित्रांनो त्यांनी कोणती दिशा सांगितली? उत्तर. उत्तर दिशा असेल तेव्हा कुठे एरो दाखवायचा? वरती. आणि जेव्हा दक्षिण दिशा असेल तेव्हा कुठे दाखवायचा? खाली. त्यांनी उत्तरेकडे दाखवलेलं आहे म्हणजे उत्तर दिशा सांगितलेली म्हणजे आपल्याला कुठे दाखवायचं आहे? वरती. आणि जेव्हा उत्तरेकडे असेल तेव्हा उजवी बाजू कोणती येते? ही. आपण स्वतःला इमॅजिन करायचं मी काय उत्तरेकडे तोंड करून उभी आहे आणि जेव्हा दक्षिणेकडे असेल तेव्हा काय म्हणतात याचं उलट होत असतं. इकडे उजवं येतं तिकडे डावं आणि इकडे डावं आहे तर उजवं होत असं दक्षिणेचं मित्रांनो. समजलं. आणि मित्रांनो हा जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा तेव्हा काय एकदम स्टेटमेंट वरून काय कंडिशन लिहून घ्यायच्या. काय स्टेटमेंट वरून काय कंडिशन लिहून घ्यायच्या. बघा मित्र 5 मित्र आहेत ते सॉरी हा सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे मित्रांनो. दिशाण्यांचा सिटिंग अरेंजमेंटचा आहे. चुकून बोललं गेलं. उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेत बाजूला बसले आहेत. ए हा डी च्या डावीकडे. डी च्या डावीकडे कोण बसलेला आहे? ए बसलेला आहे. डी च्या डावीकडे कोण? डावी बाजू असेल तर इकडे एरो दाखवायचा आणि उजवी बाजू असेल तर इकडे एरो दाखवायचा म्हणजे एरो दाखवला का मित्रांनो आपल्याला उजवं आणि डावं काय लवकर समजत असतं. डी च्या डावीकडे कोण बसलेला आहे? ए. तसेच बी बी हा उजवीकडे बसलाय. कोणाच्या? ए च्या उजवीकडे कोण बसलेला आहे? बी बसलेला आहे. कोण? ए च्या उजवीकडे बी बसलेला आहे. समजलं. नंतर पुढचं काय ई हा बी च्या डावीकडे आहे. बी च्या डावीकडे कोण आहे? ई आहे. बी च्या डावीकडे ई आहे. नंतर काय ई च्या उजवीकडे आहे. ई च्या उजवीकडे कोण आहे? सी आहे. ई च्या उजवीकडे सी आहे. तर दोन्हीही टोकांवर कोण बसलेले आहे? काय सांगितलंय? दोन्हीही टोकांवर कोण बसते? बघा मित्रांनो पहिलं आपण घेणार आहेत उजवं डावं. आपल्याला पुढे चाल सांगण्यासाठी कोणतरी भेटायला पाहिजे म्हणून बघायचं इथं डी आणि ए म्हणजे आपल्याला पुढे चाल सांगण्यासाठी कोण भेटणार आहे? ए भेटत आहे. डी च्या डावीकडे कोण बसलेलं आहे? ए बसलेला आहे. म्हणजे डी कुठे बसलेला आहे? उजवीकडे. डावी बाजू कोणती आहे? इकडची. म्हणजे डी च्या डावीकडे कोण बसलेला आहे? ए. बरोबर आला की नाही? डी च्या डावीकडे कोण आला? ए आला. नंतर ए च्या उजवीकडे कोण बसलेला आहे? बी. म्हणजे ए ची उजवी बाजू कोणती? इकडची. मी इकडच्या कडून कोण बसलेला आहे? ए च्या उजवीकडे बी बसलेला आहे. झालं. नंतर बी च्या डावीकडे कोण बसलेला आहे? ई. बी ची डावी बाजू कोणती आहे? इकडची. इकडची बघा मी स्वतः इथे बी आहे. माझं नाव बी आहे. माझी उजवी बाजू इकडची. इकडची कोणती? डावी. बी च्या डावीकडे कोण बसलेला आहे? ई बसलेला आहे. झालं. तिसरी कंडिशन टाकून असे जर कंडिशन लिहून घेतले मित्रांनो तर आपलं काय एकाच याच्यात आन्सर आहे. तसं आपल्याला परीक्षेला कमी वेळ असतो मित्रांनो. आपला वेळ कसा वाचवेल आणि जो क्वेश्चन येत असेल त्याच्यावर कसा फोकस करू म्हणून जे हे क्वेश्चन काय मित्रांनो म्हणजे एकदम सिरियसली घ्या. वेळ वाया घालवू नका. तर कसा कमीत कमी वेळेत क्वेश्चन सॉल्व्ह होईल मित्रांनो तर ते तुम्हाला एकदम सोप्या सोप्या ट्रिक सांगते मित्रांनो. त्या लक्षात ठेवा. विसरू नका. परत परत क्वेश्चन सॉल्व्ह करा मित्रांनो. म्हणजे काय तुम्हाला परीक्षेला एकदम कमीत कमी वेळेत मित्रांनो क्वेश्चन
सॉल्व्ह होणार आहे. आणि नुसतं व्हिडिओ ऐकू नका हा, वही पेन घेऊन बसा आणि काय क्वेश्चन सॉल्व्ह करा मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नंतर काय सांगितलंय, ईच्या उजवीकडे कोण बसलेला आहे? सी. ईच्या उजवीकडे कोण बसलेला आहे? सी. ईची उजवी बाजू कोणती? इकडची, म्हणजे याच्या उजवीकडे कोण बसलेला आहे? सी बसलेला आहे मित्रांनो. झाले सगळे टाकून. तर मग आपल्याला काय विचारलंय, तर दोन्ही बाजूच्या टोकांवर कोण बसतंय? इथे कोण बसलेला आहे? सी. इथे कोण बसलेला आहे? डी. कोण बसलाय? सी आणि डी. बघा सी अँड डी दोन्ही टोकांवर बसलेले आहेत मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय मित्रांनो आपला वाला, मध्यभागी कोण बसलेलं आहे? काय सांगितलं त्यांनी? मध्यभागी कोण बसलेलं आहे? बघा बरं, मध्यभागी कोण बसलेला आहे? बी बसलेला आहे. कोण बसलेला आहे मध्यभागी? बी बसलेला आहे. पर्याय क्रमांक बी. बघा मित्रांनो ऑप्शन पण बी आहे आणि नंतर पण काय आलं आपलं? बीच आलेलं आहे. जायचं पुढे. ए आणि सी यांच्या दरम्यान कोण बसलेलं आहे? काय सांगितलं त्यांनी? ए आणि सी यांच्या दरम्यान कोण बसलेलं आहे? ए आणि सी यांच्या दरम्यान कोण बसलेलं आहे? ई आणि बी बसलेला आहे. कोण बसलेला आहे? ए ई आणि बी बसलेला आहे. कोण? ई आणि बी. ई अँड बी. पर्याय क्रमांक डी मित्रांनो. समजलं मित्रांनो? मित्रांनो आजचा लेक्चर आवडलं असेल तर काय सेशनला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, काय सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि तुम्हाला होमवर्कसाठी 2 क्वेश्चन दिलेले मित्रांनो, त्यांचं आन्सर काय कमेंटमध्ये यायला पाहिजे मित्रांनो. समजलं मित्रांनो? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि काय तुमच्या मित्रमैत्रिणींना पण काय मित्रांनो टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलची काय मित्रांनो लिंक शेअर करा, म्हणजे त्यांना पण काय मित्रांनो या संधीचा फायदा व्हायला पाहिजे मित्रांनो. समजलं? थँक यू. बाय बाय. टेक केअर.